दुर्गा माता दौडीबद्दल जर सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेलच. दौडीचं जे काही प्रातिनिधिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण पहाटे लवकर उठतो, देवीच्या दर्शनाला जातो, देवीकडे एक साकडं मागतो की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळची परिस्थिती कशी होती, की त्यावेळेला सर्व बाजूने लेंचांचं आक्रमण होतं, आया बहिणी सुरक्षित नव्हता. तेव्हा जिजामातांनी देवाकडे साकडं मागितलं, तुळजाभवानी माईकडे साकडं मागितलं की माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला येऊ दे की ह्या सगळ्या दुष्टांचा तो संहार करेल. आणि या संकल्पनेमधून कुठेतरी आपल्या आजच्या काळातील माता भगिनींना एक प्रेरणा मिळावी की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, ही जी म्हण आहे ती बदलण्यासाठी कुठेतरी माझ्या पोटी एक शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यावा, हे देवीला साकडं घालण्यासाठी आपल्या प्रत्येकामध्ये शिवाजी महाराज जन्माला यावेत ह्या मागणीसाठी आपल्यातले हिंदू तरुण तरुणी हे सर्वत्र दुर्गामाता दौडींचं नियोजन करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पडद्याच्या एका बाजूला, पण पडद्यामागची दुसरी बाजू अशी आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वांनी कुठेतरी देवाच्या चरणी लीन व्हावं, कुठेतरी आईकडे स्वतःचं मागणं असेल की आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठेतरी शिवाजी महाराजांचा अंश यायला हवा. तर या दृष्टिकोनातून देवाच्या दारी स्वतःचं मागणं मांडण्यासाठी म्हणा किंवा सकाळी पहाटे लवकर उठण्याची, नवरात्र म्हटले की रात्री 12-1 वाजेपर्यंत दांडिया वगैरे सगळा जो प्रकार चाललाय तर त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी म्हणा की आपण एक अशी पद्धत चालू करूया की जेणेकरून लोकांना सकाळी लवकर उठावं लागेल, देवाची भक्ती करावी लागेल. हे फक्त नाच गाण्यापुरता मर्यादित न राहता नवरात्रीचं महत्व देवाच्या दृष्टिकोनातून वाढवण्यासाठी दुर्गामाता दौडीची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो.